नमस्कार. होप सो तुम्ही सर्व सुखी आनंदी मजेत असाल. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार. ॲक्च्युली माझं असं म्हणणं आहे की गोष्टी सोडून द्यायला शिका. कारण कसं आहे ना, गोष्टी धरून ठेवल्याने त्या गोष्टी नीट होतातच असं नाही, पण त्या गोष्टीपासून होणारा त्रास मात्र नक्की वाढत असतो. कसं असतं, वेळेप्रमाणे त्या गोष्टी नीट होतात असं आपण म्हणतो, पण गेल्या काही वर्षात माझं मत थोडं बदललं. वेळेप्रमाणे त्या गोष्टींची सवय आपल्याला होते, त्या गोष्टी ठीक होतातच असं नाही. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमचा ॲक्सेप्टन्स. तुम्ही जर ती गोष्ट उद्या ॲक्सेप्ट केली तर ती गोष्ट पटकन उद्याच्या दिवशी ठीक होईल. ती जर गोष्ट तुम्ही 6 महिन्यांनी ॲक्सेप्ट केली तर तुम्ही 6 महिन्यांनी ठीक व्हाल. सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचा ॲक्सेप्टन्स. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आधी सोडायला शिका आणि त्यानंतर ॲक्सेप्ट करायला शिका. ह्या जर 2 गोष्टी पटकन घडल्या तर मात्र नक्की तुम्ही त्या गोष्टीतून लवकर बाहेर यायला मदत होईल. बऱ्याच वेळेस आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते, किंवा आपण आपला जिचा जीव आहे ती म्हणते की नाही, मला या रिलेशनमध्ये नाही राहायचं, किंवा ती न सांगताच निघून जाते. त्यात तुमचीच चुकी असते असं नसतं, त्यात तिचीही चूक असू शकते. कदाचित तिची चूक नसेल, सिच्युएशनची चूक असू शकते, परिस्थिती कशी असू शकते आपल्याला माहीत नसतं त्या गोष्टी. सो कसं आहे, सपोज म्हणजे जे सोडून जाणार त्यांना पण मला एक सांगायचं, सपोज तुम्हाला वाटत असेल की एखादं रिलेशन माझ्यासाठी योग्य नाही, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असं, तुम्ही ते बसून समोरच्या पार्टनरसोबत डिस्कस करणं की कशा प्रकारे योग्य नाही. जर तो कुठे कमी पडत असेल तर त्याला एक चान्स देण्यापासून ह्या ठिकाणी मग तो काय करेल. जर रिलेशन बिल्डअप होत असेल, बनत असेल तर नक्की बनवा. नसेल कुठे त्याला थारा, तर अशा वेळी ते रिलेशन तुम्ही सांगून समोरच्याला व्यवस्थित विचारात घेऊन क्विट करणं गरजेचं असतं. कारण तुम्ही मात्र रिलेशनमधनं न सांगता किंवा डायरेक्ट बाहेर पडता आणि समोरची व्यक्ती तुमच्यात इमोशनली एवढी इन्व्हॉल्व झालेली असते की तिला त्या गोष्टी सहन करणं किंवा ॲक्सेप्ट करणं कठीण होऊन जातं. तुमचे प्रेमाचे 4 शब्द त्यांच्यासाठी ते ॲक्सेप्टन्स देतात. त्यासाठी लक्षात ठेवा, कुठलंच रिलेशन तुम्हाला वाटत असेल की बाबा हे रिलेशन लॉंग टर्मला चालणार नाही, अशा वेळी कम्युनिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. आणि ज्यांच्यासोबत असं घडतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की ती व्यक्ती कशीही वागली, काहीही असू दे, दॅट डझंट मॅटर, मग ते आपल्याला मॅटर नाही करत. बट तुमचं सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा की तुम्ही तुमचं आयुष्य कसं आणि कुठंपर्यंत घेऊन जाणार आहात. त्या एका व्यक्तीचा विचार करत तुम्ही डिस्टर्ब राहून, ज्या व्यक्ती म्हणजे तुमची चूक नसताना, काहीही नसताना तुम्ही स्वतःचं आयुष्य डिस्टर्ब करून किती दिवस किती वर्ष काढणार आहात किंवा काय करणार आहात, हे सगळं तुमचा निर्णय आहे. मग ह्याचं सगळ्यात बेस्ट सोल्युशन एकच आहे की सोडून द्यायला शिका. ज्या गोष्टी तुमच्या आहेत त्या तुमच्याच राहतील, ज्या तुमच्या नाही आहेत तर तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही बांधून ठेवला तर त्या गोष्टी तुमच्या कधीच होऊ शकणार नाही. प्रयत्न करा प्रेम करण्याचा, प्रेम देण्याचा. प्रेम मिळेलच असं नसतं, समोरच्याला तुमच्या भावना कळतीलच अशा नसतं. त्यामुळं जर समोरच्यानं त्या पद्धतीने रिॲक्शन किंवा समोरच्याचं आपण जसं एक्सपेक्ट केलं आहे तसं जर समोरच्याकडून येत नसेल, सोडून द्या, लेट इट गो. सगळ्यात सोपं होईल तुमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यासाठी सुद्धा. धन्यवाद.